या अभंगातून देवाबरोबर बोलतात. माणसाच्या जीवनामध्ये देवाबरोबर बोलण्याचा योग आला पाहिजे. वाद विवाद आणि संवाद तीन पद्धतीने आपल्याला चर्चा करता येते. काही वेळेला वाद असतो, काही वेळेला संवाद असतो, तर काही वेळेला विवाद असतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वादही करत नाहीत, विवादही करत नाहीत, तर देवाबरोबर सुसंवाद साधतात. आता बघा, देवाबरोबर जर संवाद करायचा असेल तर महाराजांना अगोदर देवाकडे जावं लागेल किंवा देवाला महाराजांकडे यावं लागेल. आता मला सांगा, आपल्याला नारायणगडावर जावं लागतं का नारायणगड आपल्या घरी येतो? बोला पटकन. आपल्याला गडावरती जावं लागतं. आपलं तेवढं भाग्य आणि पुण्य नाही की गडाने आपल्यापर्यंत यावं, एवढी आपली योग्यता आणि पात्रता नक्कीच नाही. पण संतांचं मात्र तसं नसतंय. संतांचं पुण्य आणि पावित्र्य एवढं चारित्र्य संपन्न असतं की त्यांच्याकडे देवाला जावं लागतं. नोहे नोहे नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. संतांच्या पाठीमागे तो देव चालत असतो, संतांच्याकडे तो देव येत असतो. देवाला संतांकडे जाण्याची कधी गरज पडत नाही, कारण संतांच्या सेवेमध्ये तुमच्या माझ्या सारख्याला संतांच्या सेवेमध्ये देवाच्या सेवेचा अंतर्भाव करता येईल. पण देवाची सेवा केली तर तुम्हाला स्वतंत्र संतांची सेवा करावी लागेल. ऐका, तुम्ही जर शिवाजी बाबांची सेवा केली तर नगद नारायणाची आणि परमात्म्याची सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर देवाची सेवा केली आणि नगद नारायण महाराजांची केली नाही तर तुम्हाला नगद नारायण महाराजांच्या सेवेचं पुण्य देवाच्या सेवेत कधी मिळणार नाही. देवाची स्वतंत्र सेवा आहे आणि संतांची स्वतंत्र आहे. संतांच्या सेवेमध्ये देवाच्या सेवेचा अंतर्भाव आहे, पण देवाच्या सेवेमध्ये संतांच्या सेवेचा अंतर्भाव नाही. मी तुम्हाला सोपं सांगतो, इकडे बघा. पूर्ण